आपण आता रानूबाई डोंगराच्या पायथ्याशी आहोत. ह्या डोंगराच्या मागे खूप असे तलाव आहेत, ते आपल्याला आता पाहायचे आहेत. दोंदे गावात आल्यानंतर बारनेस तळात जाणारा जो रोड आहे, तो रोड जर धरला तर त्या सरळ रोडने अंदाजे 2 ते 3 किलोमीटर पुढे गेल्यानंतर आपण वेगळ्या जगात पोहोचतो. आपण राजगुरुनगर शहरातील असाल, आपले बजेट कमी असेल किंवा आपल्याला लांब फिरायचा कंटाळा येत असेल, तर एक दिवसासाठी आपण या लोकेशनला आवर्जून येऊ शकता. दोंदे ते बारनेस तळ ह्या रोडवर आपल्याला वाटेत खूप सारे घरे दिसून येतात. ह्या रस्त्यावरच आपल्याला स्वामी समर्थांचे मंदिरसुद्धा पाहायला मिळते. मंदिर हे आतून खूप स्वच्छ आहे. आतमध्ये गेल्यावर स्वामी आपल्याला बसलेले दिसतात. त्यांच्यापुढे खूप छान अशी फुलांची सजावट केलेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वामी हे दत्तगुरूंचा अवतार मानले जातात. स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर मी आपल्या लोकेशनकडे जाण्यासाठी निघालो. दोंदे गावाच्या वरच्या साईडला जी वस्ती आहे तिला उडाणे स्थळ असे म्हटले जाते. येथे आल्यानंतर आपल्याला जुन्या काळात आल्याचा भास होतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उडाणे स्थळ ही रस्त्याच्या कडेलाच आहे. शाळेच्या कंपाऊंड भिंतीवर खूप छान असे सुविचार लिहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. ते वाचून आपल्या ज्ञानात भर पडते. तसेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरबारातील एक क्षणसुद्धा चित्रकाराने खूप चांगल्या प्रकारे काढलेला आपल्याला दिसतो. ह्या शाळेत कोण कोण शिकत आहे त्यांनी आवर्जून कमेंट करा, म्हणजे मला समजेल की तुम्ही ह्या भागात राहत आहात. शाळेतील सुविचार चित्रे पाहिल्यानंतर मी वरच्या साईडला असणाऱ्या रोडवर गेलो. हा रस्ता एका मंदिराकडे जातो. ते मंदिर 3 ते 4 वर्षापूर्वीच बांधलेलं आहे. एका ओढ्याच्या काठी हे मंदिर उभारले गेले आहे. जालिंदरनाथ महाराज वरच्या साईडला जंगल आणि तलाव असल्यामुळे ह्या ओढ्याला कायमच पाणी असते. जालिंदरनाथ महाराज यांचे हे मंदिर आहे. पायऱ्या चढून गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला तुळस दिसून येते. त्यानंतर नाथ संप्रदायातील साधूसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मंदिरातील स्वच्छ फरशा, स्वच्छ खिडक्या, स्वच्छ परिसर पाहून आपण प्रसन्न होतो. आतमध्ये आपल्याला जालिंदरनाथ महाराज, साधू तसेच साईबाबा यांच्या प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतात. ह्या मंदिरातील स्वच्छता खूप पाहण्यासारखी आहे. हे मंदिर आपण जर पाहिलं नसेल तर आपण एकदा अवश्य भेट देऊ शकता. समोरच आपल्याला एक छोटंसं असं मंदिरसुद्धा पाहायला मिळतं. जेडपी शाळा आणि मंदिर पाहिल्यानंतर मी आपल्या लोकेशनकडे जाण्यास सुरुवात केली. वाटेत आपल्याला महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीचा अनुभव वेळोवेळी पाहण्यास मिळतो. आपण शहरातील सोसायट्यांना कंटाळला असाल तर ह्या भागाला भेट देऊन एक नवीन जगाचा अनुभव करून घेऊ शकता. थोडे पुढे गेल्यानंतर एक रोड सरळ जातो आणि एक रोड डावीकडे जातो. हे घर पाहिल्यानंतर आपण समजायचं की ह्या रस्त्याच्या दिशेने जायचे. या रस्त्यावरून प्रवास करताना आपल्याला असं वाटतं की आपण बोरगिरी किंवा भीमाशंकरच्या रांगात आलेलो आहोत. समोरची निळ्या रंगाची टाकी बांधलेली आहे. त्या पट्ट्यात ठाकर समाजातील बांधव राहतात. टाकीवरती जाऊन पाहूया की आजूबाजूची घरं कशी दिसतात. वरती गेल्यावर आपल्याला खूप सारी छोटी घरं आणि जंगलातील परिसर पाहण्यास मिळतो. ठाकर समाजाची घरं पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की आपण जवळपास 150 वर्ष मागे आलेलो आहोत. ठाकर समाज हा कधीही डोंगर रांगात राहतो. त्याला निसर्गाच्या सानिध्यात राहण्यास खूप आवडतं. ह्या रस्त्याने समोर गेल्यानंतर आपल्याला समोरच असा खूप मोठा तलाव पाहण्यास मिळतो. तलाव अजून पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. ऑगस्ट महिन्यापर्यंत
हे तलाव पूर्ण क्षमतेने भरून जातात. जर आपल्याला पोहायचे असेल तर ह्या तलावात आपण नक्कीच पोहू शकता. तलाव पाहिल्यानंतर वरच्या बाजूला मी गेलो. ठाकर समाजातील महिला कपडे धुण्यास आलेल्या होत्या. समोरच आपल्याला असा डोंगर पाहण्यास मिळतो की जेथे एक दगडसुद्धा दिसत नाही. ह्या डोंगरावर सरकारने एवढी झाडं लावली आहेत की या परिसरात खूप मोठा पाऊस पडतो. हा परिसर इतका सुंदर आहे की पावसाळ्यात, हिवाळ्यात आणि उन्हाळ्यातसुद्धा आपण या ठिकाणी येऊ शकता. खाली एक पाण्याचा तलाव आपल्याला पाहण्यास मिळतो. ज्यावेळी आपण वरच्या साईडला जातो तेव्हा तो रोड संपून जातो. रस्त्याच्या उजव्या साईडला एक छोटंसं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. दगडांना कलर दिलेला आपल्याला पाहण्यास मिळतो. या प्रदेशात आल्यानंतर आपल्याला लगेच जाणवतं की हा प्रदेश सकल म्हणजे सपाट भूमीचा आहे. येथे ठिकठिकाणी आपल्याला तलाव पाहण्यास मिळतात. ठाकर समाजातील लोक येथे काहीतरी करत असल्याचे आपल्याला दिसून येते. ह्या भागात ठिकठिकाणी पाण्याचे भरपूर असे तलाव आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला जर पोहता येत असेल तर एका नवीन जागेचा अनुभव घेण्यासाठी आपण येथे नक्कीच येऊ शकता. ज्यावेळी श्रावण महिना असतो त्यावेळी येथे गवत खूप वाढते. सूर्याची कोवळी उन्हे ज्यावेळी गवतावर पडतात त्यावेळी आपल्याला स्वर्गात आल्याचा भास होतो. हा परिसर दोंदे, वडगाव पाटोळे, चांदूस ह्या गावांच्या हद्दीवर आहे. ज्यांना पोहण्याची आवड आहे त्यांच्यासाठी ही जागा स्वर्गापेक्षा नक्कीच कमी नाही. मित्रांनो, जर आपण राजगुरुनगर शहरात राहत असाल तर आपण जास्त करून चासकमान धरण, भीमाशंकर, बोरगिरी, वांद्रे ह्या ठिकाणी जाण्याचे ठरवतो. परंतु जर आपल्याला लांब जाण्याची इच्छा नसेल तर आपल्याला छोटीशी ट्रिप म्हणून ह्या ठिकाणी नक्कीच यायला आवडेल. हा परिसर इतका सुंदर आहे की येथे पाऊस पडल्यानंतर काही ठिकाणी धुके पसरल्याचे सुद्धा आपल्याला दिसून येते. रिमझिम पडणारा पाऊस आपले शरीर आणि मनसुद्धा भिजवतो. ह्यामुळे आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. येथे पडणारा पाऊस इतर प्रदेशांच्या मानाने खूप वेगळा पडतो. मोकळा परिसर असल्याने येथे पाऊस खूप जास्त पडतो. मित्रांनो, ह्या परिसराचा व्हिडिओ मला श्रावण महिन्यात करायचा होता, परंतु ही जागा भविष्यात आपल्याला अशी दिसायची नाही. कारण एके दिवशी हेलिकॉप्टर चाललेले होते आणि एक राजनेता त्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होता. वरतून हा सपाट असलेला प्रदेश त्याला इतका आवडला की त्याने ही 100 ते 150 एकर सगळी जागा विकत घेतली. येथे खूप साऱ्या कंपन्या होणार आहेत. येत्या 3 ते 4 वर्षातच हा परिसर पूर्णपणे बदलून गेल्याचे आपल्याला पाहण्यास मिळेल. चांदूस गावातील लोकांनी ही जमीन सरकारला किंवा प्रायव्हेट लोकांना विकलेली आहे. त्यामुळे हा परिसर बदलण्याआधी आपण या परिसराला आवर्जून भेट देऊ शकता. प्रवासात फिरत असताना मला ठिकठिकाणी खूप सारे निसर्ग सौंदर्य पाहण्यास मिळाले. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून तो जर राजगुरुनगर परिसरात राहत असेल तर ह्या प्रदेशाला नक्कीच भेट देऊ शकतो.